समीर लेंडगुळे यांची युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती, आमदार संजय देरकर यांच्या हस्ते सत्कार। ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसह स्वागत आहे सिटी न्यूज वणीमध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवा सेनेत वणी आर्णी विधानसभा क्षेत्रातील युवा कार्यकर्ते समीर लेंडगुळे यांची युवा सेना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यांच्या नियुक्तीबद्दल आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी आमदार संजय देरकर यांनी समीर लेंडगुळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। युवकांना संघटित करून पक्षाची विचारधारा अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय निखाळे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी समीर लेंडगुळे यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। समीर लेंडगुळे यांच्या नियुक्तीमुळे वणी आर्णी विधानसभा क्षेत्रातील युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पक्ष संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होईल अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। हिंदूंचे सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो। आज उपस्थित आपले युवा सेनेचे युवा जिल्हाधिकारी, यवतमाळ युवा जिल्हाधिकारी नेमणूक झाली त्या प्रसंगी आपल्या वणी विधानसभेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार संजय भाऊ देरकर, सोबतच अधिकारी, शिवसैनिक, शिवसेना पदाधिकारी, आपली विधानसभा झाली तेव्हापासून आपल्या इथं युवा सेनेची म्हणजे फळी नव्हतीच। आपल्या ह्या 1-1.5 महिने अगोदर युवा सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती झाल्या, पण त्याला जो जोड पाहिजे होता आपल्याला जिल्हा प्रमुखाचा, आणि आपल्याला यवतमाळचा युवा सेनेचा जिल्हा प्रमुख होता आणि नेहमी काही ना काही अडचणी येत होत्या। आता समीर लेंडगुळे हा आपला नव्यानेच युवा सेनेचा जिल्हा प्रमुख झाल्याने आता आपल्या पूर्ण वणी विधानसभेमध्ये नव्याने युवा सेनेची एक चांगली फळी सर्व पदाधिकाऱ्याला सोबत घेऊन, युवा सेनेचे, शिवसेनेचे सर्व पदाधिकाऱ्याला घेऊन युवा सेनेची एक चांगली फळी, गाव तिथे युवा सेना शाखा, घर तिथे युवा सैनिक हा तयार झाला पाहिजे, एवढी अपेक्षा आम्ही समीर लेंडगुळे यांच्याकडून ठेवतो आणि भविष्याच्या वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद। या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करतो। आणि आज वणी विधानसभा आणि आर्णी विधानसभा क्षेत्रात आपल्याला नव युवक म्हणून युवा पदाधिकारी, जिल्हा युवा पदाधिकारी समीरजी लेंडगुळे यांची या ठिकाणी नियुक्ती झाली। या नियुक्तीच्या संदर्भात उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख सन्माननीय संजयजी निखाळे आणि उपस्थित सर्व शिवसैनिक या ठिकाणी आपण त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या इथं यवतमाळचा म्हणजे युवा जिल्हाधिकारी होते, परंतु सर्व पदं असताना युवा जिल्हाधिकारी यावेळेस नसताना आपल्याला जे काही कामं करताना अडचणी येत होत्या त्या आता अडचणी दूर होतील आणि युवाचं संघटन हे आपल्याला आपल्या वणी विधानसभा क्षेत्रात तरी एकदम चांगलं करायचं आहे, जेणेकरून आपले युवा आपल्याला आकृष्ट झाले पाहिजे, आपले कामं असे असले पाहिजे की युवकांनी आपले प्रेरणा घेतली पाहिजे। ज्या पद्धतीनं आपल्याला आदित्य साहेब ठाकरे आपले युवा सेनेचे पदाधिकारी आहेत, त्यांनी जो विश्वास आपल्या आम्ही जे नाव नेमून दिलं त्याला विश्वास देऊन त्यांनी हे पद आपल्या ठिकाणी दिलं। आम्ही सर्वांचं सगळ्यांना असं वाटतं की आता नवीन पिढीमध्ये नवीन युवक आपल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमध्ये आपले कसे आकृष्ट होतील, आपल्याकडे येतील कसे, याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। प्रत्येक ठिकाणी वणी विधानसभात, प्रत्येक गावात, प्रत्येक घरी आपली शिवसेना कशी जातील आणि प्रत्येक ठिकाणी शाखा कशा तयार होतील, हा मूळ उद्देश ठेवून आपल्याला आता या ठिकाणी काम करायचं आहे। कारण येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुका या ठिकाणी होऊ घातल्या आणि या निवडणुकीला समोरं जायचं असेल तर आपल्याला संघटन जरुरी आहे।
आणि हे संघटन आपल्याला आपल्या सर्वांच्या माध्यमातून करायचं आहे. युवा सेना असो, ज्येष्ठ सेना असो, महिला असो, या प्रत्येक 3 शाखा तरी आपल्या प्रत्येक गावात झाल्या पाहिजे. पण सर्वांनीच या ठिकाणी पक्ष संघटनेसाठी काम करायचं आहे. जोपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात संघटन होत नाही तोपर्यंत आपला शिवसैनिक चूप बसणार नाही, याची मला ही आपल्याकडून अपेक्षा आहे. आपल्या नवीन अध्यक्षाकडून, नवीन जिल्हा युवकाच्या शिवसेना पदाधिकाऱ्याकडून सुद्धा मला अपेक्षा आहे. आपण ती पूर्ण कराल एवढी आशा आहे. सर्व मिळून आपण हे काम करू एवढंच आजचं प्रसंग करतो आणि समीरजी लेनकर यांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दाला मी विराम देतो. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष होता म्हणूनच आपण या ठिकाणी आमदार निवडून आणू शकलो. एक महत्त्वाची लढत आपण भारतीय जनता पार्टीसोबत दिली, पण भारतीय जनता पार्टीचा केंद्रात आणि राज्यात सत्ता असताना आपण त्यांना पराभूत करून या ठिकाणी शिवसेनेचा उद्धव साहेबांचा भगवा झेंडा हे कडवट निष्ठावंत कट्टर शिवसैनिकांच्या जीवावर आपण या ठिकाणी फडकवलेला आहे. आणि हाच झेंडा हा किल्ला असेल तर याला बाले किल्ला बनवून येणाऱ्या काळात बीजेपीचा किती हल्ला झाला तरी उद्ध्वस्त न होणारा बाले किल्ला हा वणी विधानसभा हे आपल्याला येणाऱ्या काळात करायची आहे. त्यासाठी हे मला पद नाही आहे तर हे मला जबाबदारी आहे. हे माझ्याकडे पद नाही आहे तर हे मला कामाची एक हे आहे, काय म्हणतात, कामाची एक दिशा आहे, जेणेकरून ती दिशा निश्चित करून त्या पद्धतीने चालण्याचं काम हे माझ्या हाती सन्माननीय आदित्य साहेब ठाकरे, सन्माननीय खासदार साहेब अरविंद सावंत साहेब, सन्माननीय खासदार संजय देशमुख साहेब, सन्माननीय आमदार संजय देरकर साहेब, सन्माननीय जिल्हा प्रमुख संजयजी निकाडे साहेब, सन्माननीय जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्रभाऊ गायकवाड, या सर्वांच्या शिफारसीनुसार मला या ठिकाणी मिळालेलं आहे. खऱ्या अर्थानं शिवसेना हे आहेच, पण आजची युवासेना उद्याची शिवसेना आहे. कारण की आज युवासेना जेवढी भक्कम असेल ते उद्याची शिवसेना भक्कम करतं. कारण की शिवसेनेमध्ये येण्याचं प्रवेशद्वार जर कुठलं असेल तर ते युवासेना आहे. आणि 18 ते 25 या वयोगटातील मुलगा जुळलेला तो प्रथम आपल्याला जुळलेला असतो, म्हणजे त्याचा जन्म राजकारण शिवसेनेने केलेला असतो. तो जन्म पक्षाला कधीच सोडत नाही, हा इतिहास आहे. नाहीतर 35च्या 30च्या नंतर येणारे लोक हे येतात आणि त्याच तेवढ्याच ताकदीने कामं नाही झाले तर निघून जातात. पण 18 ते 25 या वयोगटातील मुलं हे या ताकदीने आपल्या पक्षासोबत जर आले तर येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं आपण एक चांगल्या पद्धतीचं नेटवर्क या ठिकाणी उभं करू शकतो. मी ठरवलेलं आहे की युवासेनेचे तालुका प्रमुख असतील, 3ही तालुक्याचे तालुका प्रमुख, शहर प्रमुख, 2 उपजिल्हा प्रमुख, विधानसभा चिटणीस, उपजिल्हा प्रमुख आणि प्रत्येक एवढेच पद विद्यार्थी सेनेचे, अशा पद्धतीने आपल्याला एक चांगलं नेटवर्क उभं करायचं आहे. हे झालं. त्याच्यानंतर संयमानं आपण काम करत राहिलो तर एक दिवस नाही मिळतं. आज जे शाखा प्रमुख आहे ते उद्या तालुका प्रमुख होतील, आज जे तालुका प्रमुख आहे ते उद्या उपजिल्हा प्रमुख होतील, आज जे उपजिल्हा प्रमुख आहे ते उद्या जिल्हा प्रमुख होतील, आज जे जिल्हा प्रमुख आहे ते उद्या शिवसेनेमध्ये तालुका प्रमुख होतील, उपजिल्हा प्रमुख होतील. अशा पद्धतीने आपल्याला ते काम हाती घेत समोर जायचं आहे आणि येणाऱ्या काळात आपलं संघटन बळकट करायचं आहे. वणी विधानसभेमध्ये जेव्हा युवकांची संख्या कोण्या पक्षाकडे असेल असं जर विचारलं गेलं तर सगळ्यात जास्त वणी विधानसभेमध्ये आपल्याकडे युवासेना स्ट्रॉंग पाहिजे इतर पक्षाच्या तुलनेमध्ये. हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला रिझल्ट आपण ज्या पद्धतीचा हवा आहे त्या पद्धतीचा आपण काढू शकत नाही. कारण की जर एखादा ज्येष्ठ शिवसैनिक असेल, शिवसेनेचे तालुका प्रमुख असेल, त्यांच्या हाताखाली जर 10 युवक राहिले तर कामाचं नियोजन करायला त्यांना सोपं जातं. आणि अशाच पद्धतीने येणाऱ्या काळात आपल्याला युवासेना ताकदीने मजबूत करायची आहे. युवासेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला कुठलीही अडचण आली तर युवासेनेचा जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित असेल. प्रत्येक गावामध्ये शाखा प्रमुखाला कोणती अडचण आली, युवासेनेच्या जिल्हा प्रमुखाचं काम असेल तर युवासेनेचा जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित असेल. या सर्वांच्या वतीने शब्द देतो. आणि आजपर्यंत तुम्ही माझ्या भाषणाचा तडाखा पाहिला, आता येणाऱ्या काळात कामाचा तडाखा सुद्धा मी पाहायला दाखवल्याशिवाय राहणार नाही हे त्या ठिकाणी शब्द देतो. काही चुकत असेल तर चुकी आम्हाला निदर्शनास आणून दाखवून आम्हाला योग्य दिशेने देण्याचं काम ज्येष्ठ शिवसैनिकांचं आहे.
आम्ही जर प्रोटोकॉलमध्ये आम्ही जर काही कुठल्या गोष्टीमध्ये जर काही मागं पुढं होत असू तर त्या गोष्टी आम्हाला समजावून सांगत आम्हाला सुद्धा शिवसेनेचा शिस्तबद्ध शिवसेना या ठिकाणी उभी करण्यामध्ये तुमचा देखील तेवढंच मार्गदर्शन आम्हाला मोलाचं आहे. हेच या ठिकाणी बोलतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रवेश देणे सुरू आहेत NBSA आर्ट्स व कॉमर्स कॉलेज वणी. येथे अभ्यासक्रम BA BCom तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम BA BCom लाइफ लॉन्ग लर्निंग अँड एक्सटेन्शन सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर टैली DTP स्कॉलरशिपची सुविधा. संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक 7 जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी. मोबाईल नंबर स्क्रीनवर आहेत. आजच संपर्क करा.